हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा-BCA, BBA, BBM आणि BMS या एक्झामसाठी आपण आज सिलेबस डिस्कशन करणार आहोत. फुल सिलेबस डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर तुमचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, त्याच्यानंतर मराठीमध्ये की इंग्लिशमध्ये कशामध्ये तुमचा एक्झाम असतो आणि एक्झामची डेट पण आलेली आहे. तर ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती जी आहे आपण जे विद्यार्थी BCA, BBA, BBM आणि BMS एक्झामसाठी आता बसणार आहे तर ते नक्कीच हे व्हिडिओ बघा. तर चला आपण वळूया आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती. आधी आपण बघून घेऊया की तुमचा एक्झाम जे आहे ते कधी होणार आहे. इथे तुम्ही बघू शकता ऍप्लिकेशनची डेट आता वाढलेली आहे. तुम्ही 27 जून पर्यंत जे आहे ते ऍप्लिकेशन करू शकता. जे विद्यार्थ्यांनी अजून ऍप्लिकेशन नाही केले तर ते लवकरात लवकर करून घ्या. ओके. त्याच्यानंतर तुमची एक्झाम कधी होणार आहे बघा. तर एक्झामची डेट पण आलेली आहे. 6 तारखेला 11 तारखेलाच ही डेट आलेली आहे बघा. 19 जुलै ते 20 जुलै म्हणजे 19 आणि 20 जुलै या कालावधीत जे आहे इच्छुक उमेदवार व पालकांनी यांनी नोंद घ्यायची आहे की एक्झाम 19 आणि 20 जुलैला होणार आहे आणि 27 तारखेपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. हे महत्वाची माहिती होती. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सिलेबस कसा असणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही इंग्लिश टॉपिक आहे इंग्लिश, त्याच्यानंतर रिझनिंग आणि व्हर्बल अर्थमेटिक्स, जनरल नॉलेज, अवेअरनेस आणि कम्प्युटर बेसिक्स. अशा प्रकारे हे सिलेबस आहे. आपण डिस्कस करूया याला डिटेलमध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर आपल्याकडे ग्लोबल ऑनलाईन वरती आपण लॉन्च केलेला आहे पूर्ण कोर्स. त्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर भेटणार आहे, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस तुम्हाला टेस्ट सिरीज यामध्ये दिल्या जाणार आहे, MCQ सिरीज मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. इझिली 75 प्लस जाऊ शकतात. आणि तुम्ही जर 75 प्लस गेलात तर इझिली तुम्हाला कोणताही कॉलेज तुमच्या आवडीचं कॉलेज तुम्हाला भेटून जातं. ओके. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकता. त्याची फीस फक्त 2,000 रुपये ठेवलेली आहे आपण. यामध्ये तुम्हाला कम्प्लीट कोर्स विथ कम्प्लीट गायडन्स भेटणार आहे. BBA, BCA, त्याच्यानंतर BBM आणि BMS या चारही एक्झामसाठी एकच सिलेबस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर कोर्सला नक्कीच जॉईन करा. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत याचा सिलेबस डिटेलमध्ये. इंग्लिश लँग्वेज मध्ये काय काय विचारलं जातं तुम्हाला बघा. रीडिंग कम्प्रिहेन्शन इन्क्लुडिंग पॅसेज विथ क्वेश्चन बेस्ड ऑन दिअर कंटेंट. तुम्हाला पॅसेज दिलं जातं, त्या कंटेंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं. नंतर ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी, सेंटेन्स कम्प्लेशन, नंतर सायनोनॉम्स, अँटोनॉम्स, त्याच्यानंतर कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, चॉईस ऑफ ॲप्रोप्रिएट वर्ड, त्याच्यानंतर फ्रेसेस, एक्सप्रेशन अँड सिमिलर लँग्वेज स्किल ETC. तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेजच्या यामधून तुम्हाला क्वेश्चन विचार, सगळ्यात मोठा टॉपिक आहे. 40 क्वेश्चन यावरती विचारले जातात. 1 मार्काला 1 क्वेश्चन आहे, तर 40 मार्काला तुम्हाला जे आहे इंग्लिश लँग्वेज यावरती जास्त तुम्हाला भर द्यायची आहे, कारण की 40 मार्काला तुम्हाला विचारलं इंग्लिशचा टॉपिक. त्याच्यानंतर आहे रिझनिंग, व्हर्बल अँड अर्थमॅटिक्स. यामध्ये काय बघा, दिस शॅल इन्क्लूड द क्वेश्चन टू मेजर हाऊ क्विकली अँड लॉजिकली यू कॅन थिंक. म्हणजे तुम्ही तुमच्यात किती क्षमता आहे की तुम्ही किती लवकर जे आहे सोडवू शकतात, प्रॉब्लेम सोडवू शकतात. हे तुमचं जे आहे ब्रेन जे पॉवर आहे ते इथे चेक करतात. This section will be cover logical situation and question based on the fact given in the passage. This test shall check the problem solving and capability candidate. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यात किती कॅपेबिलिटी आहे की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात किती लवकर. तर अशा प्रकारे तुम्हाला 30 क्वेश्चन विचारले जातात रिझनिंग वरती 30 मार्काला. ओके. त्याच्यानंतर आहे जनरल नॉलेज आणि अवेअरनेस. यामध्ये काय आहे बघा,
Question on current national, international affairs, cultures, trades, commerce, sports, scientific invention, त्याच्यानंतर डिस्कवरीज यावरती तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जातात 15 मार्काला एक क्वेश्चन येतात 15 क्वेश्चन 15 मार्काला तुम्हाला विचारलं जातात. त्यानंतर कम्प्युटरचे बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ कॉम्प्युटर, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू, स्ट्रक्चर ऑफ इन्स्ट्रक्शन इन सीपीयू, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, त्याच्यानंतर कम्प्युटर मेमरीज, मेमरी ऑर्गनायझेशन, बॅकअप डिव्हाइसेस, सिस्टम सॉफ्टवेअर अँड ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बेसिक इंटरनेट. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटरचे नॉलेज तुम्हाला विचारलं जातं. हे पण आहे किती मार्काला 15 क्वेश्चन 15 मार्काला विचारलं जातं. अशा प्रकारे 100 मार्काचा असतो. आणि इथे जे आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे 4 ऑप्शन असतात, एक क्वेश्चन असतं, त्याखाली 4 ऑप्शन असतात ABC. त्यापैकी तुम्हाला एक चूज करायचं असतं आणि इथे जे आहे निगेटिव्ह मार्किंग नाही, नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम टेस्ट. ओके. त्याच्यानंतर 90 मिनिटाचा टायमिंग असतो तुमचा, म्हणजे 1.5 तास तुम्हाला दिलं जातं हे सोडवायला. त्याच्यानंतर आहे मीडियम ऑफ सीईटी. तर लँग्वेज काय आहे, फक्त इंग्लिशमध्ये क्वेश्चन येतात तुम्हाला इथे. आणि ऑनलाईन एक्झामिनेशन मोड काय तुमचा ऑनलाईन कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटरवरतीच होतं तिथे. तुमचे लॅब असतात, जे सेंटर असतात तिथे ऑनलाईन सिस्टम सगळं असतात, सॉफ्टवेअर पासवर्ड वगैरे ते सगळं सांगतात कशा प्रकारे लॉग इन करायचं आणि कशा टेस्ट द्यायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सिलेबस जे आहे आपण डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये. तर कशा कशाचं आहे बघा इथे BCA, BBA, BMS, BBA. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे सिलेबस आहे पूर्ण. जे चारही एक्झाम आहे तर त्यासाठी 100 क्वेश्चन विचारले जातात. कंटेंट दिलेलं आहे तुम्हाला शॉर्टमध्ये, जे की आपण जे आहे पूर्ण डिटेलमध्ये इथे डिस्कस केलेलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कोर्सला जॉईन करू शकतात आणि तुमचे प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेट.